नमस्कार मंडळी, लंच बॉक्स किंवा जेवणासाठी झटपट आणि हेल्दी रेसिपी हवी असेल तर हा पालक मटार ग्रीन पुलाव नक्की करून पहा। त्यासाठी 1.5 वाटी बासमती तांदूळ छान धुवून अर्धा तासासाठी भिजत ठेवायचा आहे। तोपर्यंत आपल्याला एक वाटण वाटून घ्यायचे आहे। वाटणासाठी पालक, मिरची, अद्रक, वाटाणे, लसूण व मूठभर कोथिंबीर घालून हे वाटण छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। आता पुलावासाठी आपल्याला कांदा, फ्लावर, बटाटा, वाटाणा, काजू व हिरवी मिरची घ्यायची आहे। आता एका कढईत तेल गरम करून त्यात तेजपत्ता, दालचिनी व लवंग टाकून त्यात 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यात आपल्याला सर्व व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत। व्हेजिटेबल्स छान मिक्स करून ताट ठेवून वाफवून घ्यायचे आहे। व्हेजिटेबल्स छान वाफवल्यानंतर त्यात आपल्याला मिक्सरमध्ये वाटलेले वाटण टाकायचे आहे। ते वाटण टाकल्यानंतर छान एकजीव करून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। आता त्यात 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद व 1 चमचा गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे व त्यात थोडेसे पाणी टाकून छान मिक्स करायचे आहे। आता आपल्याला त्यात भिजत घातलेला तांदूळ टाकायचा आहे। आपण जर 1.5 वाटी तांदूळ घेतलेला असेल तर त्यात 3 ते 3.5 वाटी पाणी छान गरम करून टाकायचे आहे। आता गरम करून घेतलेले पाणी आपण त्यात मिक्स करणार आहोत। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला छान उकळी आली की त्यात अर्धा चिरलेला लिंबू पिळायचा आहे। लिंबू पिळल्यामुळे आपला पुलावा हा सुटसुटीत होतो। त्यात आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचे आहे व कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता अर्धा चमचा गरम मसाला टाकून खाण्यासाठी तयार झाला आहे आपला पालक मटर ग्रीन पुलावा। तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।